आणि आता पाहूयात लोकसभेचा आखाडा। अजित पवारांना कुणीतरी चिठ्ठी लिहून दिली, त्यानंतर दादा बोलले। अजित पवारांच्या येत्या निवडणुकीमध्ये लंकेचा बंदोबस्त करायचा या टीकेनंतर निलेश लंके यांचा टोला। निलेश लंकेंना दमदाटी करणाऱ्यांनी घरात दमदाटी करावी। लंकेंना दमदाटी केली तर सुप्रिया सुळे ढाल बनून उभी राहील। सुप्रिया सुळेंचा अजित पवार यांना इशारा। पीडीसीसी बँकेच्या मॅनेजरचं निलंबन। बारामतीच्या मतदानाच्या एक दिवस आधी बँक सुरू ठेवल्यामुळे निवडणूक आयोगाची कारवाई। सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर बँकेत 40 ते 50 कर्मचारी रात्रीच्या वेळी होते असं आढळलं। भाजपप्रमाणे अजित पवारांनी सुद्धा बँकेतून पैसे वाटले असतील। पीडीसीसी बँकेच्या मॅनेजरवरील कारवाईवरून पटोलेंची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये हेमंत गोडसेंच्या प्रचारामध्ये मंत्री छगन भुजबळ सहभागी। सातपूर भागामधल्या बाईक रॅलीमध्ये गोडसेंच्या खांद्याला खांदा लावून भुजबळांकडून प्रचार। महाविकास आघाडीचं सरकार मतदार, आमदार आणि पवार साहेबांमुळे आलं। अजितदादांनी फक्त वाढप्याचं काम केलं, तरीही दादा मी करतात। रोहित पवारांची अजित पवार यांच्यावर टीका। अजित पवारांना पराभव दिसत असल्यामुळे ते आणि त्यांचे नेते धमक्या देत आहेत। तसंच दादांना 70,000 कोटींचा माज आलाय। विजय वडेट्टीवार यांची अजित पवार यांच्यावर टीका। हनुमान मंदिराच्या पूजेसाठी मी तिसगावला गेलो होतो। लोकांच्या आग्रहामुळे खुर्चीवर बसलो। महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरेंसोबत फोटो व्हायरल झाल्यानंतर नरहरी चिरवाळ यांच्याकडून स्पष्टीकरण। नाशिक महानगरपालिकेमध्ये 800 ते 900 कोटींचा भ्रष्टाचार। शिंदेंच्या मार्गदर्शनामध्ये नगरविकास खात्यामध्ये घोटाळा। संजय राऊतांचा आरोप।